असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं। लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्या मागण्या सुद्धा समजून घेऊ असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाहीये। मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे। मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे। ते आरक्षण चाललेलं आहे। कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्या मागण्या समजून घेऊ। आणि आता बघूयात पुढच्या बातमीकडे। मतदार याद्यांवरून ठाकरे बंधूंची भूमिका एकसारखीच आहे। प्रत्येक मतदार यादी तपासणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही असं राज ठाकरे म्हणाले। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा। उद्धव ठाकरेंनी सुद्धा कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत, तर जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करावा असं यावर फडणवीसांनी म्हटलंय। प्रत्येक मतदार याद्या चेक करणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। जनतेनं का नाकारलं, अभ्यास करावा असं फडणवीसांनी म्हटलंय। आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांचा मुद्दा समोर येऊ लागलाय। जिंकून यायचं असेल तर जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, त्यांनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्यात। यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही। तोपर्यंत डीजे हातामध्ये येणार नाही। तुम्हाला मी